खातेवाटपावरून मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे यांच्यात बैठक नागपूरमधल्या रामगिरी बंगल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा। राज्यातल्या 42 मंत्री खात्याविना फक्त मुख्यमंत्र्यांना अधिकार हे पहिलं अधिवेशन असेल जिथे मंत्री खात्याविना आहेत। खातेवाटपावरून भास्कर जाधवांचा निशाणा। सरकारकडून निर्णय घेतले जात आहेत मात्र अजून एक तरी आठवडा तरी खातेवाटप जाहीर होणार नाहीये। खातेवाटपावर अंबादास दानवेंचं वक्तव्य। खातेवाटपाचं काम अंतिम टप्प्यात, लवकरच खातेवाटप जाहीर होईल, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। सरकारकडे प्रचंड बहुमत असूनही खातेवाटप होत नाहीये। सरकार जनतेसाठी नव्हे तर स्वतःसाठी जगतंय, त्यांना जनतेची भीती नाहीये। नाना पटोलेंचा हल्लाबोल। कोणतंही खातं मिळालं तरी अडचण नाही, मिळालेल्या खात्याचं काम प्रामाणिकपणे करणार, मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। रायगडचं पालकमंत्रीपद आमच्या नशिबामध्ये असेल असं वाटतंय, मला पालकमंत्रीपद मिळावं अशी इच्छा आहे मात्र आणि ते मिळेलही, भरत गोगावलेंकडून विश्वास व्यक्त। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढताना स्वबळाची मागणी असतेच मात्र महाविकास आघाडी अजूनही आहे। ठाकरे गट स्वबळावर लढण्याच्या राऊतांच्या वक्तव्यावर ही प्रतिक्रिया। बीएमसी निवडणूक स्वबळावर लढावी अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, आम्ही कार्यकर्त्यांचं म्हणणं नेहमी ऐकतो। संजय राऊतांचं वक्तव्य, तर आम्हाला काही करून बीएमसी निवडणूक जिंकावी लागेल, राऊतांची भूमिका। कार्यकर्त्यांना विचारून स्थानिक निवडणुका लढल्या जातील, स्थानिक कार्यकर्ते सूचना करतील तशा निवडणुका लढल्या जातील, नाना पटोलेंची भूमिका। ठाकरे गटाला आता बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। तर आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची चूक, शायरीतून गिरीश महाजनांची टीका। हातात सत्ता असल्यानंच फडणवीस काहीही बोलतात, तुम्ही कोण आहात, तुमच्या अवतीभोवती कोण आहेत, संजय राऊतांचा फडणवीसांच्या अर्बन नक्षलवादाच्या आरोपांवरून सवाल। अजित पवारांसोबत धनंजय मुंडेंचं फडणवीसांसोबत चहापान। फडणवीसांकडे जाण्याआधी मंत्री धनंजय मुंडेंनी बंगल्यावर अजित पवारांची भेट घेतली, वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्या। राहुल गांधींचा संविधान बदलाचा मुद्दा मतदारांनी नाकारलाय, पंतप्रधान मोदींच्या प्रसिद्धीमुळेच महाराष्ट्र हरियाणात भाजपचा यश, मॅट्रिकच्या सर्व्हेत दावा। मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडा, ठाकरे गटाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी। बोगस मतदानाला पूर्णविराम देण्यासाठी अनिल देसाई यांच्याकडून निवडणूक आयोगाला पत्राद्वारे मागणी। शरद पवार बेडच्या मस्साजोगमध्ये दाखल, हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची पवार भेट घेणार। शरद पवार आज परभणी दौऱ्यावर, पवार संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झालेल्या जागेची पाहणी करणार। सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची पवार भेट घेतील। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आज जालना बंदची हाक, कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार। शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी आणू नये, बाजार समिती प्रशासनाचं शेतकऱ्यांना आवाहन। बीडच्या मस्साजोग इथं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 13 दिवस पूर्ण। शरद पवारांच्या दौऱ्याआधी आमच्या राजाला न्याय पाहिजे अशा आशयाचे बॅनर। न्याय मिळवून देण्यासाठी पवारांनी आम्हाला मदत करावी, संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्याकडून अपेक्षा व्यक्त। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड पोलीस अधीक्षकांची बदली, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळांच्या बदलीचे फडणवीसांकडून आदेश। बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ वैद्यकीय रजेवर, मुख्यमंत्र्यांनी बदलीची घोषणा केल्यानंतर अविनाश बारगळ रजेवर। शरद पवार दुपारी 2 वाजता माध्यमांशी संवाद साधणार। बीड आणि परभणीतील दोन्ही घटनांनंतर पवार काय बोलणार याकडे लक्ष। अनिल देशमुखांनी निराशाच केल्यामुळेच जनतेनं मला निवडून दिलंय, आमदार चरणसिंग ठाकूर यांचं वक्तव्य। संत्रा उत्पादकांचे प्रश्न लावून धरणार अशी प्रतिक्रिया। ठाकरे गटाच्या मुंबईतील निरीक्षकांची आज मातोश्रीवर बैठक, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत निरीक्षकांची बैठक। विनायक राऊत, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, सुनील राऊत, अमोल कीर्तीकर उपस्थित राहणार। माजी आमदार सरवणकरांनी 2 वर्षांपूर्वी माझ्यावर गोळीबार केला, ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांचे सदा सरवणकरांवर आरोप आहेत।